प्रेक्षकांनो, शेवटी अप्पूने शशांकला माफ केलंय बाबा, पण ते कसं हे शेवटपर्यंत बघा. शशांक अपूर्वाला म्हणत असतो, अपूर्वा माझं बोलणं तरी ऐकून घे ग. शशांक म्हणत असतो, उठून बस ना अपूर्वा, अगं माझं बोलणं तरी ऐकून घे, तुझं चिडणं रास्तंय, तू माझं बोलणं तरी ऐकून घे, मग तू देशील ती शिक्षा मी ऐकायला तयार आहे, भोगायलाही तयार आहे, प्लीज ऐक. मग अप्पू उठून बसते आणि म्हणते, बोल, पण मला पटेल असं कारण दे, मग मी विचार करेल मी सॉरी म्हणायचं का तुला. तर आता शशांक म्हणतो, हे बघ त्या दिवशी ना गणपती विसर्जनाच्या दिवशी मला ऑफिसमधनं फोन आला होता आणि तो सगळं डिटेल्स सांगणारच असतो, म्हणजे मे बी सांगितलं पण त्याने. तर लगेच नेत्राचा फोन आलाय आणि मग शशांक अप्पूकडे बघतोय, अप्पू त्याच्याकडे, आणि मग लगेच अप्पू म्हणते, घ्या घ्या बोला नेत्रा मॅडमशी, दिवस नाही रात्र नाही, खूपच काम असतं नाही तिचं तुझ्याकडे, घे बोल खडूस. आणि आता ती वैतागून झोपून जाते. शशांक मनात विचार करतो, अरे यार, या नेत्राला पण आत्ताच फोन करायला पाहिजे होता का. आता पहाटे पहाटे प्राची गेली आहे कॉलेजला, माई म्हणत असतात, अप्पू उठली का, तिच्यासाठी हळदीचं दूध करून ठेवलं होतं मी. आता ती बाबी आत्या म्हणते, अगं माई, काल इथे जो काही प्रकार घडला ना त्यामुळे ती अप्पू आपली हर्ट झाली आहे. माई म्हणतात, स्वाभाविक आहे ना वंश, अहो माझा सुद्धा रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता हो, सारखं मनावर ओझं असल्यासारखं वाटत होतं. आता ही मानसी म्हणते, मला ना ती सारखं विचारत होती, पण मला ना भीती वाटत होती, तिने स्पष्टच विचारलं हो मला, माझ्या पण मनातली सल कमी नाही होते. अमेय म्हणतो, आपण सगळ्यांनीच माफी मागूयात का अप्पूची. आता अप्पू आल्यावरती माई तिला म्हणतात, अगं अप्पू, तुझ्यासाठी ना हळदीचं दूध करून ठेवलंय बघ, मध्ये मध्ये तुला खायला लागतं ना, तर मुगाचा लाडू केलाय, काय देऊ तुला आता खायला. आता अप्पू माईशी न बोलता दादा काकाला म्हणते, दादा काका मला जे हवं ना ते मी घेईल. दादा काका हिच्याकडे बघायलाच लागतात, हिने सगळ्यांशी अबोला धरलाय प्रेक्षकांनो, आणि ती निघून जाते तिथून. आता बाबी आत्या म्हणतात, मी म्हंटल ना तुला माई, ती जरा जास्तीच नाराज झाली आहे. शशांक तिथे आलाय, दादा काका विचारताय त्याला, काय रे तू अपूर्वाशी बोलला नाही का काही. शशांक म्हटला की अहो मी प्रयत्न करतोय दादा, पण ती ऐकतच नाहीये, सरळ उठून निघून जाते ती. आता माई म्हणतात, अरे बाबा तू काही कर, पण तू आधी तिची समजूत काढ बाबा. आता पन्ना काकू भारी बोलली हा प्रेक्षकांना, कधी कधी पन्ना काकू मस्तच बोलते. पन्ना काकू म्हणते, मला एक कळत नाहीये, ती नेत्रा इन्स्टिट्यूटमध्ये आली आहे, पण जास्ती नुकसान तर मानसीचं झालं होतं ना, या दोघांचं नुकसान झालंय, अप्पूचं काय मध्ये चाललंय. दादा काका म्हणतात, नाही अगं पन्ना, ती त्या गोष्टीमुळे नाही रागवलीये, ती आपल्यावर रागवलीये, आपण सत्य लपवलं ना म्हणून. बाबी आत्या म्हणतात, दादा जे झालं ना ते झालं, आपण सगळे मिळून तिला सॉरी म्हणूयात का. पन्ना काकू म्हणते, दादा अहो आपण ही लपवाछपी तिच्या तब्येतीसाठी केली, हे तिला कळायला तरी हवं ना. माई म्हणतात, कसं बोलायचं, ती तर बोलतच नाहीये ना कोणाशी. आता बाबी आत्या म्हणते, माई तू नको काळजी करू, मी बोलते तिच्याशी वेळ काळ बघून. आणि मग थोड्या वेळाने ओसरीमध्ये कोणी नसताना बाबी आत्या तिला जवळ बसवतात. अप्पू आलेली असते बाहेर आणि म्हणतात, काय ग अप्पू, बस ना इथे जरा वेळ, तू अजून नाराज आहेस का आमच्यावर. अप्पू म्हणते, बाबी आत्या, जी माणसं आपल्याला आपली म्हणतात त्यांच्यावर चिडायचा हक्क आपल्याला असतो ना. बाबी आत्या म्हणतात, असतो ना ग अप्पू, पण काय आहे ना, शशांकचं ना तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, त्यामुळेच तर त्याने तुझ्यापासून हे लपवलं ना. आता अप्पू म्हणते, अगं बाबी आत्या, त्या प्रेमाबरोबर थोडा विश्वास दाखवला असता त्याने माझ्यावर, तर चाललं असतं ना. अगं नेत्राबद्दल अप्पूला सगळं सांगितलं तरी अप्पूला फरक पडणार नाही, हे त्याला का नाही कळलं. बाबी आत्या म्हणते, तुझा शशांकवरचा विश्वास डळमळीत होतोय का. अप्पू म्हणते, नाही ग बाबी आत्या, अजिबात नाही, पण तो विश्वास डळमळीत होईल असं वागलाय खडूस, त्याने मला सांगितलं तर नाहीच, पण मला विश्वासात घेऊन घरच्यांनाही असं वाटलं नाही की मला हे सगळं सांगावं. हे सगळं न कळण्या इतपत मी बालिश नाहीच आहे ना. बाबी आता म्हणतात, अगं कोण म्हणलं तू बालिश आहेस, नाहीच आहेस तू. अगं अप्पू तुला सांगू का, अगं तू ज्या पद्धतीने हे सगळं हँडल केलंस ना ते खूप छान वाटलं मला. म्हणजे तू इन्स्टिट्यूटला गेल्यावर तुला खरं कळल्यावर तू काहीच रिॲक्ट नाही झालीस, तू शांतपणे घरी आलीस, नेत्राशी सुद्धा तू नीट वागलीस, चार चौघात तू शशांकला खजील देखील केलं नाहीस, तू खूप समजूतदारपणे हँडल केलंयस सगळं. तू त्याच समजूतदारपणाने शशांकला आणि आम्हा सगळ्यांना काय सांगायचं ना ते ऐकून घे व्यवस्थित. अप्पू म्हणते, बाबी आत्या तू माझ्या बाजूने नाहीयेस का, काल तर होतीस ना. आता बाबी आत्या म्हणतात, अगं मी तुझ्याच बाजूने अप्पू आणि नेहमी राहील, मला फक्त तुझा गैरसमज दूर करायचा आहे. या सगळ्या गोष्टीचं पुढे जाऊन तुला आणि शशांकला त्रास नको ग व्हायला म्हणून.
अप्पू बाबी आत्याला म्हणते थँक्स फॉर युअर कन्सर्न बाबी आत्या, आणि असं म्हणून ती निघून गेली आहे. माई येतात आणि म्हणतात काय झालं हो बाबी वंश, ती काही बोलली का? आता बाबी आत्या म्हणतात नाही गं माई, ती खूपच नाराज झाली आहे, हर्ट झाली आहे ती. माई म्हणतात अगं बाई, पण ह्या अवस्थेत ती कोणाशी बोलली नाही तर चांगलं नाही ना ते तिच्यासाठी. आता बाबी आत्या म्हणतात आपण सगळे मिळूनच माफी मागूयात तिची. तेवढ्यात अमेय येतो आणि डब्बा घेऊन परत आलाय तो ऑफिसमधनं. माई म्हणतात काय रे बाबा, असं कसं काय अचानक घरी आलास तू? अमेय म्हणतो अगं हो माई, वाटेतच फोन आलाय, आम्हाला ऑफिसला सुट्टी दिली आज. तिथे ऑफिसला ना हो म्हणजे काहीतरी कार्यक्रमासाठी दिलंय त्यांनी, त्यामुळे आम्हाला सुट्टी आहे. पुढे आपण बघतोय की सगळेजण जेवायला बसलेले आहेत स्वयंपाकघरामध्ये आणि कोणी कोणाशी बोलत नसतं, आणि मग सहज भाभी आत्या बोलायचं म्हणून विषय काढतात. अगं माई आज काय केलंयस जेवायला तू? तेव्हा माई म्हणतात अहो वंस, आंबट वरण केलंय मी आणि चिंचेची चटणी असं काहीतरी म्हणतात त्या. तर अप्पू मनात विचार करते अरे देवा, खडूसला तर ॲलर्जी आहे ना त्याची. आणि अप्पू एकदम म्हणते अगं माई, ते खडूसला नको वाढूस, त्याला ॲलर्जी आहे ना चिंचेची. आणि मग माई म्हणतात म्हणजे हसतात त्या आधी आणि म्हणतात अप्पू, जशी तुला शशांकची काळजी आहे ना तशी आम्हाला पण तुझी काळजी आहे बाळा, तुझ्या काळजीपोटीच आम्ही तुला हे सगळं सांगितलं नाही. अमेय म्हणतो हे बघ अप्पू, तू विश्वास ठेव किंवा नको ठेवू, पण ज्या दिवशी नेत्रा आली ना त्याच दिवशी शशांकला तुला सगळं सांगायचं होतं, पण मीच त्याला नाही म्हणलो, आणि तेही तुझ्या तब्येतीमुळेच. आता माई म्हणतात अगं त्या दिवशी तू चक्कर येऊन पडली, तुझं बीपी वाढलं होतं, म्हणूनच तुला नाही सांगितलं ग आम्ही अप्पू. दादा काका म्हणतात डॉक्टरांनी सांगितलं होतं अपूर्वा, तुझ्या मनावर कुठल्याच प्रकारचा ताण नाही आला पाहिजे म्हणून नेत्राबद्दल नाही सांगितलं आम्ही तुला. अशा परिस्थितीत कसं सांगायचं होतं तुला, सांग बरं. शशांक म्हणतो मला पण खूप त्रास झाला, ही गोष्ट तुझ्यापासून मी लपवून ठेवली अपूर्वा तर, पण सगळं तुझ्या काळजीपोटी होतं ग अपूर्वा. तुझं रागवणं ना अगदी रास्त आहे बघ अपूर्वा, तरी पण मी तुझी माफी मागतो, खरंच सॉरी. अमेय म्हणतो नको शशांक, तू कशाला माफी मागतोयस, मी माफी मागायला हवी तिची, मीच तर तुला सांगितलं होतं ना नको सांगू. आता त्या माई म्हणतात आम्ही सगळेच तुझी माफी मागतो. दादा काका म्हणतात कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. बापरे, अपूर्वा जास्तीच लकी आहे नाही प्रेक्षकांनो, असं कल्पनेतच घडतं ॲक्च्युली. कारण मला नाही वाटत की अशा छोट्या छोट्या गोष्टीवरनं कधी सासरचे लोक माफी मागत असतील. असो, पण आता भाभी आत्या म्हणते सगळ्यांची सामूहिक माफी मागणं झाली हं अप्पू. अगं अप्पू, आपण एकमेकांपासून असं रुसून रागवून किती दिवस राहणार आहोत, जाऊ दे ग, सोड ना रुसवा. माई म्हणतात एका गोष्टीची खात्री देते हं मी, यापुढे शशांक आणि आम्ही सगळे तुझ्यापासून काहीच लपवणार नाही. दादा काका म्हणतात शशांकच्या हातून पुन्हा काही झालं नसतं तर त्याचा कान मी स्वतः धरील, बस आता तर खुश. पण मला ना अपूर्वाचं म्हणणं पटतंय, नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये एक ट्रान्सपरन्सी हवी, विश्वास तर असायलाच हवा. शशांक म्हणतो दादा मी सगळं करेन, आता मी पुन्हा अशी वेळ नाही येऊ देणार. अपूर्वा प्लीज माफ कर ना. आता पन्ना काकू म्हणतात ए अप्पू, काय एवढी भाव खातेस ग, चल माफ करून टाक ना सगळ्यांना. दादा काका तर चक्क कान पकडून माफी मागताय आणि सगळेच जण कान पकडताय. मग अप्पू म्हणते बरं केलं मी माफ सगळ्यांना. बापरे, कानेटकरांवर जन्मजन्मीचे उपकार झालेत आता. अप्पू म्हणते एका अटीवर माफ करेल मी, आपण सगळ्यांनी पिक्चरला जायचंय. तेव्हा दादा काका म्हणतात पिक्चरला, नाही 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 नाही, मला अजिबात मान्य नाही आहे ते, एवढे सगळेजण तुम्ही पिक्चरला जाणार, किती खर्च येईल ते, नाही 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 अजिबात नाही, पैसे काय झाडाला लागतात का. मग आता सगळेच जण म्हणतात असं काय करताय दादा, आम्ही किती दिवसापासून बाहेर फिरायला नाही गेलोय, प्लीज प्लीज जाऊ द्या ना जाऊ द्या ना. शशांक म्हणतो दादा हवं तर मी सगळ्यांची तिकीट काढतो, जाऊ द्या ना दादा प्लीज. तसं पण भाभी आत्या आली आहे आणि सगळेच जण आहेत, जाऊ द्या ना प्लीज प्लीज. आणि सगळेच जण प्लीज 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 म्हणून दादा काकांना रिक्वेस्ट करताय. मग शेवटी दादा काका हो असं म्हणतात आणि मग सगळेच खुश होतात की चला पिक्चरला जायला मिळेल, आणि मग सगळे खुश झालेत. तर आता पुढच्या प्रसंगात आपण बघतोय अप्पू शशांकला म्हणतीये काय रे खडूस, झालं की नाही बुकिंग. शशांक म्हणतो हो, पण आपल्याला लवकर जेवण करून वेळेत निघावं लागेल ना. अप्पू म्हणते एक मिनिट हं आलेच मी, अरे विसरले जरा मी. शशांक म्हणतो काय झालं अपूर्वा, कुठे निघाली आहेस. अप्पू म्हणते अरे मी सगळ्यांवर नाराज होते ना, तर माझे कपडे मीच धुतले, ते तेवढे वाळत घालून येते मी. शशांक म्हणतो काही गरज नाहीये, इव्हाना ते कपडे कोणीतरी वाळतही घातले असतील, सगळ्यांना तुझी काळजी आहे ग अपूर्वा. अगं तू तुझ्या तब्येतीची काळजी का घेत नाहीयेस. अप्पू म्हणते अरे खडूस मला कळतंय ते, पण मी ना माझ्या शरीराला थोडी कामाची सवय ठेवतीये, अरे फ्लेक्झिबिलिटी हवी की नको. शशांक म्हणतो मग त्यासाठी योगासनं कर, व्यायाम कर, काहीतरी असं कर की तुला व्यायाम होईल, पण कामं नको करूस.
ए अपूर्वा, पण खरंच मी पुन्हा मनापासून तुझी माफी मागतो. मी मागितली आहे, पण खरंच मला माफ कर, सॉरी. तेव्हा अप्पू म्हणते, खडूस तू असं मला पुन्हा पुन्हा सॉरी म्हणू नकोस, मला गिल्टी फील होत आहे. शशांक म्हणतो, तुला का गिल्टी फील होत आहे? अप्पू म्हणते, अरे मला मान्य आहे की तू आणि घरातल्यांनी मला नाही सांगितलं काही, पण मी उगाच चिडचिड करत होते रे. तुम्हाला काळजी होती ना माझ्या तब्येतीची, मी उगाच चिडले रे खडूस सगळ्यांवर. शशांक म्हणतो, ठीक आहे, तू चिडलीस ते नॉर्मल होतं सगळं. आता अप्पू म्हणते, बरं मग माझी सुद्धा तुझ्याबद्दल किंवा घरातल्या कोणाही बद्दल काहीच तक्रार नाहीये. पण अप्पू पुढे म्हणते, पण ना तुम्ही सगळेजण मला पेची पेची समजलात ना, ते मला नाही आवडलं. शशांक म्हणतो, काय म्हणालीस? तुला लेची पेची म्हणायचंय का अपूर्वा? अगं म्हणजे बघ, विचार कर, जनरली लोक लेची पेची हा शब्द म्हणतात. आता अप्पू म्हणते, तेच ते रे, लेची पेची फेची पेची तेच ते, दॅट इज दॅट. ती मी नाही आहे ना. झालं तर मग मी खूप स्ट्रॉंग आहे मनाने. तेव्हा शशांक म्हणतो, अच्छा अच्छा, तशी तू नाही आहे हे आत्ता कळलं ना मला, आधी कुठे माहीत होतं मला. अगं मला असं वाटलं खरंच तू लेची पिची आहेस की काय. अगं तू रागवली होतीस माझ्यावर, किती बीपी वाढलं होतं तुझं, चक्कर येऊन पडली होतीस ना. म्हणून म्हटलं अशा परिस्थितीत जर तुला सांगितलं की तुझा पुन्हा बीपी वाढायचा, नाही म्हणलं तरी चक्कर यायची, पडली असती पुन्हा, तसं नको व्हायला ना, बाळावर वाईट परिणाम होईल ना अपूर्वा, म्हणून नाही सांगितलं तुला. तर अप्पू म्हणते, कळतंय हं मला. तर प्रेक्षकांनो, जसा यांनी ऑफिसमध्ये रोमॅन्स केला तसा आता हे किचनमध्ये रोमॅन्स करणार आहेत, कारण त्यांच्या किचनचा नळ जो आहे ना तो लीक होतोय. आता अप्पू आणि शशांक कोणीतरी येईपर्यंत ते धरून ठेवत आहे, पण अप्पू बदमाशी करते आणि शशांकच्या तोंडावर पाणी उडवत असते. शशांक म्हणतो, काय करतेस अपूर्वा तू हे? आणि दोघं जण होळी खेळायला लागलेत तिथे रोमॅन्टिक पद्धतीने आणि जवळ आलेत, असं त्यांनी काहीसं दाखवलंय. तर कसा वाटला प्रेक्षकांनो रिव्ह्यू? फायनली अप्पूला तिची चूक कळली. आता पुढे या नेत्राबाईची काय भानगड वाढवून ठेवली आहे ते बघूयात. पण आवडला ना आज रिव्ह्यू तर मग प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.